नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत दगडूशेठ हलवाई गणपती यांचा इतिहास. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा इतिहास हा पुण्यातील सर्वात श्रद्धास्पद आणि प्रसिद्ध गणपती उत्सवापैकी एक आहे. या गणपती मंडळाच्या स्थापनेची कहाणी 1893 साली झाली आणि तिच्या मागे एक वेगळा चमत्कारिक आणि प्रेरणादायी इतिहास आहे. दगडूशेठ हलवाई हे पुण्यातील एक प्रतिष्ठित आणि उद्योजक व्यापारी होते. ते हलवाई व्यवसायात कार्यरत होते आणि त्यांच्या कष्टाने प्रचंड संपत्ती मिळवली होती. परंतु त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात एक हृदयद्रावक प्रसंग घडला, ज्यामुळे या गणपती मंडळाची स्थापना झाली. त्यांच्या एकुलत्या एक मुलाचा प्लेग या संसर्गजन्य रोगामुळे मृत्यू झाला होता आणि त्यामुळे दगडूशेठ आणि त्यांच्या पत्नी शोकाकुल झाले होते. याच काळात त्यांनी आपल्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी आणि समाजसेवा करण्याच्या उद्देशाने गणपतीची स्थापना करण्याचा संकल्प केला. 1893 साली लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करण्याचा उपक्रम सुरू केला होता, ज्याचा उद्देश ब्रिटिश राजवटीविरुद्ध भारतीयांना एकत्र आणणे असा होता. त्याच काळात दगडूशेठ हलवाई यांनी आपल्या मुलाला स्मरणार्थ गणपतीची मूर्ती स्थापन केली. या गणपतीची मूर्ती अत्यंत भव्य आणि देखणी होती, ज्यात गणपतीची शांत परंतु शक्तिशाली प्रतिमा दिसत होती. मूर्तीची रचना आणि सौंदर्य इतके आकर्षक होते की पाहणाऱ्यांच्या मनात भक्तिभाव जाणवते. गणपतीची स्थापना झाल्यानंतर काही दिवसातच दगडूशेठ हलवाई यांच्या जीवनात अनपेक्षित घडामोडी घडल्या. लोकांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या घराजवळील लोकांना अचानक प्लेगच्या साथीपासून मुक्ती मिळाली. या घटनेमुळे गणपतीची महिमा अधिक वाढू लागली आणि लोकांच्या मनात गणपतीबद्दल अपार श्रद्धा निर्माण झाली. काहींना असे वाटले की गणपतीच्या कृपेने दगडूशेठ यांच्या दुःखाचा भार कमी झाला आहे आणि त्यांनी समाजातील गरिबांसाठी अधिकाधिक मदत करायला सुरुवात केली. दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे एक वैशिष्ट्य म्हणजे याचा इतिहास लोकमान्य टिळकांच्या सार्वजनिक गणेश उत्सवाशी जवळून जोडलेला आहे. लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांविरुद्ध भारतीय लोकांना एकत्र आणण्यासाठी आणि स्वराज्याच्या लढाईत सहकार्य मिळवण्यासाठी गणेश उत्सवाचा उपयोग केला. यामुळे दगडूशेठ हलवाई गणपती सार्वजनिक उत्सवाच्या महत्त्वपूर्ण घटकांपैकी एक बनला. प्रत्येक वर्षी येथे मोठ्या प्रमाणावर गणेश उत्सव साजरा केला जातो, ज्यात लाखो भक्त सहभागी होतात. हा उत्सव फक्त धार्मिक दृष्टिकोनातून नाही, तर सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय एकात्मतेचा प्रतीक म्हणून ओळखला जाऊ लागला. श्रीमंत दगडूशेठ यांची मूर्ती अत्यंत भव्य असून तिच्या कलेतून गणपतीची मूर्ती जिवंत वाटते. मूर्ती सुमारे 7.5 फूट उंचीची आहे आणि तिच्या अंगावर आकर्षक दागिने व वस्त्रांची सजावट केली जाते. मूर्तीच्या चेहऱ्यावर असणारी प्रसन्नता आणि भक्तांशी संवाद साधणारे डोळे हे भक्तांच्या मनात विशेष स्थान निर्माण करतात. याशिवाय मूर्तीची देखभाल आणि सजावट अत्यंत लक्षपूर्वक, ज्यामुळे ती पाहण्यासाठी भक्त दूरवरून येतात. दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट हे पुण्यातील सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठित ट्रस्टांपैकी एक आहे. या ट्रस्टने केवळ धार्मिक कार्यातच नव्हे तर समाजसेवा क्षेत्रातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी रुग्णालये, शाळा, अनाथ आश्रम आणि वृद्धाश्रम यासारख्या अनेक सामाजिक संस्थांना आर्थिक मदत दिली आहे. त्यांच्या ट्रस्टच्या माध्यमातून अनेक गरीब आणि गरजू लोकांना मदत मिळाली आहे. दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला एक वेगळाच महत्त्व आहे. पुण्यातील सर्वात मोठ्या मिरवणुकीपैकी ही एक आहे, ज्यामध्ये लाखो लोक सहभागी होतात. मोठ्या ढोल ताशांच्या आवाजात आणि लेझिमच्या खेळात गणपतीची मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीत अनेक कलाकार, संगीतकार सहभागी होतात, ज्यामुळे सोहळा अतिशय भव्य आणि उत्साही होतो. विसर्जनाच्या दिवशी गणपतीची मूर्ती सजवून रथात ठेवली जाते आणि तिचा मार्ग पुण्याच्या विविध मुख्य मार्गावरून जातो. भक्त या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी दूरवरून येतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर भक्तिभाव आणि उत्साह दिसतो. दगडूशेठ हलवाई गणपती हा फक्त एक धार्मिक उत्सव नसून तो पुण्याच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे.
प्रत्येक वर्षी गणेश उत्सवाच्या काळात पुण्यात एक वेगळाच उत्साह असतो, जिथे लोक आपल्या सर्व दुःखांना विसरून एकत्र येतात आणि गणपतीच्या चरणी नतमस्तक होतात. या गणपतीची प्रसिद्धी भारतातच नव्हे तर जगभरातील भारतीयांपर्यंत पोहोचली आहे. विशेषतः महाराष्ट्रातील लोकांमध्ये या गणपतीला विशेष श्रद्धा आहे आणि प्रत्येक संकटात गणपतीची प्रार्थना करून त्याला मार्गदर्शक मानतात. आधुनिक काळातही दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने आपल्या परंपराला जपले आहे. गणेश उत्सवाच्या काळात इथे धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमांमध्ये शास्त्रीय संगीताचे मैफिली, नृत्य, नाटके आणि समाजसेवेसंबंधित उपक्रमांचा समावेश असतो. या मंडळाने समाजातील अनेक गरजूंना मदत करून आपले सामाजिक उत्तरदायित्व निभावले आहे. या गणपती मंडळाच्या माध्यमातून आजच्या पिढीला धार्मिकतेसोबत सामाजिक बांधिलकीची जाणीव करून दिली आहे. त्यामुळे दगडूशेठ हलवाई गणपती हा गणेश उत्सवाच्या परंपरेचा एक महान वारसा आहे, जो भक्तांच्या मनात आणि पुण्याच्या संस्कृतीत अमर आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट पुण्यातील एक अत्यंत प्रसिद्ध धार्मिक आणि सामाजिक संस्था आहे. या ट्रस्टद्वारे फक्त धार्मिक नव्हे तर सामाजिक कार्यही मोठ्या प्रमाणावर केली जातात. त्यांचे काही महत्त्वाचे सामाजिक कार्य पुढीलप्रमाणे आहेत. जसे आरोग्य सेवा ट्रस्टकडून अनेक आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे आणि मोफत वैद्यकीय तपासणी शिबिरे आयोजित केली जातात. गरीब आणि गरजू रुग्णांना मोफत औषधे आणि उपचार उपलब्ध करून दिले जातात. शिक्षण सेवा ट्रस्ट शिक्षणासाठीही या सर्व उपक्रमांमधून ट्रस्ट केवळ धार्मिक सेवाच नाही तर समाजाच्या सर्वांगीण विकासातही मोठ्या प्रमाणावर योगदान देते. गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. तसेच शाळा आणि शिक्षण संस्थांना आर्थिक मदत केली जाते. अन्नदान श्रीमंत दगडूशेठ ट्रस्टकडून गरजूंना मोफत अन्नदान केले जाते. विशेषतः सणांच्या आणि विशेष प्रसंगी मोफत भोजनाचे आयोजन केले जाते. पाणी व्यवस्थापन दुष्काळग्रस्त भागात पाण्याचे टँकर पाठवून मदत केली जाते. पाण्याची टंचाई असलेल्या गावांमध्ये जलव्यवस्थेसाठी योजना राबवल्या जातात. सामाजिक कार्य ट्रस्टकडून अनाथ आश्रम, वृद्धाश्रम आणि अपंगांसाठी अनेक उपक्रम राबवले जातात. तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये ट्रस्टकडून मदत कार्यही केले जाते. मित्रांनो, ही होती दगडूशेठचा इतिहास. तुम्हाला जर माहीत होता किंवा आत्ता माहीत झाल्यास तुमचे मत नक्की काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये द्यायचे विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आपली काळजी घ्या. सुरक्षित राहा. जय हिंद.